नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी भगवान राईतकर सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संगीत, स्पिरिच्युअल स्पीचेस असतील आणि मुलाखती असतील, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन असेल, हे आपण नेहमी करत असतो. आज आपण मुलाखत घेणार आहोत. ही मुलाखत जी आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल. खरं म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एका आमच्या भगिनीचा जो वकिली क्षेत्रामधला प्रवास आहे तो प्रवास जाणून घेणार. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की न्यायालयामध्ये जी संघटना आहे त्या संघटनेच्या आमच्या भगिनी सदस्य झालेल्या आहेत. या सर्व गोष्टीचा एकंदरीत आपण आढावा या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून घेतोय. ज्यांची आपण मुलाखत घेतोय त्या आहेत ॲडव्होकेट सौ नलिनी जवंजाळ केनवडकर. आपण ताईची मुलाखत घेतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, मला सांगा की एकंदरीत तुम्ही ग्रामीण भागामधनं तुमचा प्रवास आहे. कारण बालपण आणि मेहकत असं जर आपण बघितलं तर ग्रामीण भागापासून तुमचा प्रवास आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला वकील होण्याची इच्छा कशी निर्माण झाली? ऍक्च्युली मी म्हणजे माझं जे बालपण आहे ते खेड्यात गेलेलं आहे. माझं गाव केनवडे आणि मी माझा परिचय असा करून देते की ॲडव्होकेट नलिनी विठ्ठलराव केनवडकर म्हणजे हे माझं वडिलाकडचं नाव आहे आणि सध्या सौ नलिनी सुधीर जवंजाळ. तर माझं वकिली क्षेत्राकडे वळण्याचं म्हणजे माझं 12वी नंतर ग्रॅज्युएशन मेहकरला झालं आणि त्याच्यानंतर माझं लगेच लग्न झालं. आणि इकडे घरी माझ्या सासरी सर्वजण शिक्षक होते. माझे मिस्टर, माझे सासू सासरे याच्याम होते. माझ्या ननंदबाई सुद्धा शिक्षिका आहेत. त्याच्यामुळे मग असा विचार आला की सगळे एकाच फील्डमध्ये नको, म्हणून ऍक्च्युली माझी इच्छा अशी लॉकडे वळण्याची नव्हती. तर तेच मग हे सगळेजण सासरची म्हणजे क्षेत्रामध्ये बॅकग्राऊंड यांचं पूर्ण शिक्षकीच हे होतं. त्याच्यामुळे मग एक वेगळा फील्ड निवडायचं असं आमचं ठरलं. आणि माझ्यापेक्षाही माझ्या मिस्टरांचं योगदान जास्त आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सुचवलं मला की आपण लॉ करूया, तुझी काय इच्छा आहे? म्हटलं ठीक आहे, चालेल. अच्छा, म्हणजे आफ्टर मॅरेज लॉ करण्याचा विचार केला. मग लॉची ऍडमिशनची प्रोसिजर कशी आणि ऍडमिशन कुठं केली? त्याच्यानंतर मला ऍडमिशन बुलढाण्याला घ्यायचं होतं. म्हणजे मी बुलढाण्याला मुकुलवासनी पीडी महाविद्यालय इथे सुरुवातीला घेतलंही होतं, पण काही मॅरिटल म्हणजे प्रॉब्लेम्स नंतर माझं थोडंसं गॅप पडला. त्याच्यानंतर माझा मुलगा जेव्हा शाळेत जायला लागला 5 वर्षानंतर, तर त्याच्यानंतर मी वाशिमला ऍडमिशन घेतली राठी लॉ कॉलेजला. आणि मग तिथे माझं लॉचं नंतर हे चालू झालं, कायद्याचं शिक्षण. अच्छा, ज्या वेळेला शैक्षणिक किंवा अकॅडमिक आपलं पूर्ण काम झाल्यानंतर प्रॅक्टिकली जेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेला अडचणी असतातच. आपण हो म्हटलं तरी अडचणी असतात, नाही म्हटलं तरी अडचणी असतात. विशेष करून महिलांनाही अडचणी असतात, क्षेत्र कोणतेही असो. तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा घरापासून कोर्टापर्यंतचा प्रवास सुरुवात केली त्यावेळेला तो प्रवास कसा होता? काही अडचणी आल्यात का? असं म्हणण्यापेक्षा अडचणी कोणकोणत्या होत्या आणि त्या अडचणी कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्यात? ऍक्च्युली माझी लॉची डिग्री झाल्यानंतरही मी 3-4 वर्ष घरीच होती. पण माझे सिनियर ॲडव्होकेट स्वर्गीय विजयराव वाजळ नात्याने माझे लहान दीर होते, त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं की वहिनी तुमची लॉ कम्प्लीट झालंय, तुम्ही कोर्टात प्रॅक्टिससाठी कधी येणार? त्यांनी मला प्रोत्साहित करून मग माझे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनीच हे केले आणि त्यांच्या थ्रूच मी कोर्टात गेली प्रॅक्टिस. कोर्टामधला पहिला दिवस कसा होता? कोर्टामध्ये असं झालं की मी कोर्टात गेल्यानंतर मला संमिश्रित प्रतिक्रिया आल्या. म्हणजे मला असा अनुभव आला की काही लोक मला म्हणजे चांगला अनुभव आला, काहींचा दृष्टिकोन वेगळा होता की मॅडम तुम्हाला प्रॅक्टिसची काय गरज आहे, तुमचं पूर्ण घरात वेल सेटल आहे, तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्याचप्रमाणे मला चांगला सुद्धा अनुभव आला की छान मॅडम तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, चांगलं झालं तुम्ही कोर्टात आल्या. तर अशा प्रकारचा माझा पहिला दिवस होता. पण मला बादल साहेबांनी म्हणजे मी त्यांना विजूभाऊ म्हणत होती, तर त्यांनी मला फुल कॉन्फिडेंटली सांगितलेलं होतं की कोर्टात जाताना कॉन्फिडन्स हा महत्वाचा आहे. कोणी काही म्हटलं वहिनी तरी तुम्ही घाबरायचं नाही. त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या जरी प्रतिक्रिया मिळाल्या तरी मी त्याचा काही विचार केला. माझा दुसरा प्रश्न असा की वकील म्हणून तुम्ही कोर्टामध्ये पहिल्यांदा गेल्या, पण वकील होण्याच्या अगोदर कधी कोर्ट बघितलं होता? कोर्टात गेल्या होत्या का? नाही. मग त्यावेळेला मानसिकदृष्ट्या आपण जेव्हा पाहतो कोर्टाकडे जाताना तर ते कसं वाटत तुम्हाला? कोर्ट जसं जवळ येत होतं की नाही, त्या तुम्हाला काय भावना होत्या?
ऍक्च्युली मी कोर्ट कधीच पाहिलेलं हा. नव्हतं आणि मी सांगितलंही आधी की हा. माझा या क्षेत्राकडे वळण्याचा काही दृष्टिकोन नव्हताच. अच्छा. पण घरापासून हा. मी जेव्हा कोर्टात जायला निघली तेव्हा माझे सासू सासरे यांनी पण मला खूप छान पद्धतीने की तू जा कोर्टात घाबरायचं नाही, आत्मविश्वास वाढवण्याचं काम आत्मविश्वास वाढवण्याचं काम कुटुंब त्यांनी असेल केलं. किंवा गुरु म्हणून धीर हा. म्हणून ज्यांनी मार्गदर्शन त्यांनी आत्मविश्वास वाढवला. Yes. तो आत्मविश्वास कामी पडला. आज ज्या वेळेला तुम्ही सदस्य झाल्या म्हणजे वकील संघटनाचे त्या वकील संघटनेच्या सदस्य आहात, तर सदस्य झाल्यानंतर तुमचं ही पहिली भावना कशी आहे, पहिली प्रतिक्रिया कशी द्याल तुम्ही? मला असं सांगावंच वाटतं की आपण जे भारतीय आपली न्याय व्यवस्था आहे किंवा आपली भारताची जी सामाजिक परिस्थिती आहे, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतो की महिलांना 33% आरक्षण, दुसरे कोणत्याही क्षेत्रामध्ये महिलांना 30% आरक्षण. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे 2025चा की या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे जी वकील संघाची कार्यकारिणी असते हा. त्याच्यामध्ये सुद्धा आता महिलांना 30% त्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा. महिलांनाही तेवढंच स्थान मिळायला पाहिजे. स्थान मिळायला पाहिजे. हा. त्यांनाही त्यांची न्याय क्षमता हा. वाढली पाहिजे व सगळ्या प्रोसिजर मध्ये त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. म्हणून 30% महिलांना आता अच्छा. मला सांगा की आता महिला सदस्य आल्यानंतर महिला सदस्यांचा महिलांसाठी कसा फायदा होणार आहे? येस, नक्कीच फायदा होणार आहे. कारण महिलांच्या काही समस्या अशा असतात की त्या फक्त म्हणजे आपण जर समजा कोर्टात पाहिलं तर वकिलीमध्ये जेंट्स लेडीज दोन्ही असतात. पण ऍक्च्युली ज्या काही प्रॉब्लेम्स असे असतात महिलांचे की त्या फक्त लेडीज ऍडव्होकेटकडेच अप्रोच होतात. करेक्ट. आणि ते प्रॉब्लेम आम्ही पण त्यांना छान पद्धतीने त्यांचे प्रॉब्लेम हँडल करू शकतो व त्याही आम्हाला मोकळेपणाने सांगू शकतात स्त्री. तर हा फायदा आहे की त्या स्त्रियांच्या समस्या आम्ही व्यवस्थितपणे जाणून घेऊन त्याचं निवारण करण्याचं काम निश्चित करू. अच्छा. मला सांगा प्रॅक्टिस म्हटल्यानंतर सर्व प्रकारच्या प्रॅक्टिस, पण स्पेशली तुम्ही कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस कोर्टामध्ये महिलांसाठी करता? जेंट्स लेडीज असा काही फरक नाही, पण स्पेशली महिलांकरता कुठल्या करता? महिलांसाठी म्हणजे क्रिमिनल लॉ मध्येच येईल ते. अच्छा. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात. अच्छा. हा, त्याच्यामध्ये महिलांचे 498 आहे अच्छा. हे सेक्शन. हा. हे स्पेशली महिलांवर जे अत्याचार होतात. अच्छा. परत पोक्सोच्या असतात. अच्छा. हा, तर त्याच्यामध्ये मग काम करण्याची माझी म्हणजे पूर्ण तयारी आहे आणि करते काम मी करणं सुरूच आहे. काम करणं अच्छा. सुरूच आहे. मला सांगा एकंदरीत जेव्हा महिला वकील म्हणून तुमच्याकडे पाहतो आम्ही, त्यावेळेला दुसरी भूमिका असते की एक आई, गृहिणी आणि वकील, अशा 2-3 भूमिका एकत्रपणे पार पडताना महिला म्हणून तुमची मनाची घालमेल कशी होती ते सांगा एकदा. घालमेल अशी भरपूर आहे, परंतु आता माझा मुलगा मोठा झालाय, त्याच्यामुळे मला आता त्याचं टेन्शन कमी आहे. तो त्याचा सक्षम आहे, तो बाहेरगावी शिकायला आहे. पण घर जरी सांभाळायचं म्हटलं तर कोणतीही स्त्री असो, ती किती मोठ्या पदावर जरी गेली तरी तिला तिचं घरचं सगळं व्यवस्थित म्हणजे ऍक्च्युली सकाळी उठल्यापासून ते घरकाम करून स्वयंपाक सगळं करून गृहिणीच्या भूमिका पार पाडून आणि घराचं उंबरठावरून नंतर वकील काम करावं लागतं. म्हणजे घरातून आपण बाहेर पडलो, कोर्टाच्या आतमध्ये गेलो की घरचा विचार आम्ही सोडून देतो. बस कोर्टात गेलो की वकील असं, मग आम्हाला तिथलेच काम आठवतात आणि तिथलेच काम व्यवस्थितपणे पार पाडतात. मला सांगा की हे सर्व करत असताना कौटुंबिक पाठबळ तुम्हाला आहेच हे सांगितलं, पण कशा पद्धतीने तुम्हाला या कौटुंबिक पाठबळामधून प्रेरणा मिळते? दुसरा प्रश्न याच्या अनुषंगाने की महिलांनी या निमित्ताने कुठला संदेश द्या? कौटुंबिक पाठबळ तर मी ऍक्च्युली म्हणजे माझं लहानपणापासून सांगू. येस. माझे बाबा म्हणजे मी माझं खेड्यात शिक्षण झालेलं आहे, पण माझ्या बाबांचे विचार खूप असे प्रगल्भ होते की त्यावेळेस मुलींना शिक्षण द्यायचं नाही, म्हणजे मुलींना बाहेरगावी शिकायला पाठवायचं नाही, अशी विचारसरणी होती ग्रामीण भाग. तरी सुद्धा माझ्या वडिलांनी मला खूप छान पद्धतीने म्हणजे 12वीचं माझं शिक्षण गावात झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मेहकरला झालं, पण त्यांचा पूर्ण सपोर्ट होता मला. म्हणजे आई सुद्धा कमी शिकलेली असेल पण तिने सुद्धा मला खूप छान पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आणि त्यांची मला एक सांगावंच वाटतं की माझ्या आई वडिलांचा एक दृष्टिकोन होता की मुलींना शिकवायचं नाही. आपल्या समाजात आपण अजूनही पाहतो की 12वी नंतर लग्न करायचं, आणि खेड्यात
अक्षरशः सध्याही काही ठिकाणी भागामध्ये तसंच आहे. हा. पण ऍक्च्युली मलाही त्यांनी खूप छान पद्धतीने सपोर्ट केला, मला शिक्षणही घेऊ दिलं. त्याचप्रमाणे माझी वहिनी सुद्धा, म्हणजे त्यांना सून जरी केली त्यांनी, हा. ती सुद्धा सुशिक्षित आणि नोकरी, ती पण नोकरीवर आहे. हा. म्हणजे ते शेतकरी असून सुद्धा त्यांची विचारसरणी प्रगल्भ आहे आणि मुलींना व्यवस्थितरित्या त्यांचं आयुष्य, त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची ही होती. अच्छा, जमदार कुटुंबाकडचं पाठबळ कसं हा, असतं? जमदार म्हणजे माझे सासू सासरे, आई टीचरच होत्या, सासूबाई, आणि बाबा याच्यामध्ये त्यांचा मला पूर्णच पाठिंबा आहे. त्याच्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, की कुठेही जायचं असेल, कार्यक्रमाला जायचं असेल की तू बिंदास जा, अच्छा. मी घरचं पाहून घेते, सासूबाई म्हणतात. त्याच्यामुळे मी बिंदास कुठेही जाऊ शकते. महिलांना या निमित्तानं कुठला संदेश द्या? महिलांना मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू दे, तुम्ही तुमचं काम एकदम म्हणजे आपण काय म्हणतो निरपेक्षपणे किंवा अगदी त्याच्यात ओतून, आपला जीव ओतून आपण जे काम म्हणतो तसं समर्पित भावनेने जर केलं तर आपल्याला ऍक्च्युली त्या कामात आवड असली तर आपण ते काम निश्चितच व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी ऍडव्होकेट नलिनी ताईंनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांचा एकंदरीत जो जीवन प्रवास आहे तोही सांगितला. आयुर्वेदांचं मार्गदर्शन असेल, सासू सासऱ्यांचा सपोर्ट असेल, मिस्टरांचा सपोर्ट असेल, आणि सर्वात महत्वाची आवडीनुसार त्यांनी क्षेत्र निवडलं. वेळ देत आहेत, न्याय द्यायचा प्रयत्न सर्वांना देत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रतिनिधी झाल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेण्याची संधी मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्त्रियांसाठी आणि वकिली क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं त्या करणार असं त्यांनी संकल्प केला, आपल्यासमोर सांगितलं. ताईंनी त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल ताईंचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.